घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थांचा मठ जमीनदोस्त करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याविरोधात स्वामी भक्त आक्रमक झाले असून त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन सुरू करून स्वामी नामाचा जप केला आहे. अखेरीस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि स्वामी भक्तांशी चर्चा करून मठ तोडणार नसल्याचं आश्वासन दिलंय. त्यानंतर स्वामी भक्तांनी आपले आंदोलन मागे घेतलं. आनंदनगर येथे म्हाडाच्या भूखंडावरती स्वामी समर्थांचा मठ उभारण्यात आलेला आहे. सुमारे 19 वर्षापासून या मठात स्वामी भक्तांचा वावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा मठ जमीनदोस्त करून तेथे उद्यान उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील आठवड्यात हा मठ जमीनदोस्त करण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी गेले होते. त्यावेळी मनोज प्रधान यांनी मठात जाऊन अधिकाऱ्यांना परत पाठवले होते. शिवाय अविनाश जाधव यांनीही मठाला भेट देऊन स्वामी भक्त म्हणून आपण कारवाई विरोधात उभे ठाकणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान परिवहन मंत्री तसेच स्थानिक आमदार पालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती स्वामी भक्तांना मिळताच मनोज प्रधान आणि अविनाश जाधव यांच्यासह जवळपास 300 ते 400 स्वामी भक्तांनी पालिकेवरती धडक दिली. पालिका आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी दालनाबाहेरच स्वामी नामाचा जप सुरू केला. अखेरीस आयुक्त आणि स्वामी भक्तांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.